इकडे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला। यानंतर संजय राऊत यांनी घोडेबाजार झाल्याचा गंभीर आरोप केलाय। कालच्या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचा भाव 20 ते 25 कोटींचा असल्याचं राऊत म्हणाले। आमदारांना जमिनींचंही वाटप झालंय असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। तर राऊतांनी केलेल्या आरोपांवर आशिष शेलारांसह महायुतीच्या नेत्यांनी आता जोरदार टीका केली आहे। काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता। शेअर बाजाराप्रमाणे चढत होता। हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत। आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही। ठीक आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांची समृद्धी वाढलेली आहे, त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो। आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली, काँग्रेसची 7 मतं फुटली। हे काय लपून राहिलेलं नाही। स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटणारं काहीच नाही। हे आधीच फुटलेले आहेत। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत। नापास जागेवर सर्वात सोपं कारण असतं की पेपर सिलेबसच्या बाहेर आला। हे नापास विद्यार्थ्याला सांगायचं जसं सोपं कारण आहे तसं हे सोपं कारण आहे। विधानसभेच्या आधी ऑपरेशन करणं वाटतंय असं आहे, योग्य क्षणी योग्य काम करावं लागतं। संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात। त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते। 20-25 कोटी रुपये हे संजय राऊत साहेबांना असे आकडे फार लवकर माहिती मिळतात। 20 आणि 25 कोटी रुपये असे जर का मिळायला लागले असते आमदारांना तर सगळे आमदार व्हायला घाई झाली असती। ते स्वतः खासदार झाले, ते किती रुपयात खासदार झालेले त्यांनी पहिले ते सांगावं। मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत। आमची तर माहिती आहे त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरी 2 मतं कशी फुटली। लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला। आशिष शेलारांना काय पडलंय? तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना। तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशी हारलात त्याच्यावर बोला। महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला। कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली, शिक्षक पदवीधर, त्याच्यावर बोला। तुम्ही हारले। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन।